चला तर नमस्कार मंडळी. तर हे पहा मी आज शेवग्याची शेंगाची भाजी करत आहे बघा, बनवत आहे. तर हे पहा मी आता इथे घेतलं शेवग्याची शेंगा चिरून. आणि हे पहा मी आज घरचा नवीन मसाला संपला आहे ना घरातला, म्हणून मी आता नवीन मसाला तयार करत आहे बघा. शेवग्याच्या शेंगाच्यासाठी पहा नवीन मसाला तयार केला आहे. तर हे पहा आता इथे तव्यावर घेतला कांदा चिरून आणि भाजायला ठेवला आहे. आणि तर हे पहा इथं आता मी खोबरं घेतलं आहे. इथं घेतलं आहे खोबरं आणि इथं घेतल्या मिरच्या, इथे धने घेतले, इथे पांढरे तीळ घेतले आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असे काळे तीळ पण मिक्स केले आहेत बघा. मी असे काळे तीळ मिक्स केले आणि इथे फुटाणे घेतले, चणे, आणि त्याचा सर्व मिळून एक मसाला बनवून शेवगा शेंगाची भाजी बनवणार आहे मी आता छान अशी. तर नक्कीच सांगा कसं वाटलं, म्हणजे याच्यामध्ये आणखी काय घ्यायला पाहिजे तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर मी एवढं घेतलं आहे त्यासाठी. कमेंट करून सांगा नक्कीच मला काय काय घ्यायला पाहिजे, बोला बरं. तर खडा मसाला आणि असा हा मसाला जो घालतोय ना आपण गरम मसाला वगैरे, तर तो मसाला मी जास्त घालत नाही भाजीला, कारण आम्हाला सर्वांना पित्त होतं, म्हणून मी तो मसाला घालत नाही, जास्त वापरत नाही भाजीला. मग कशी होणार टेस्ट भाजी पहा.